नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांच्या साहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर मग 5 ते 3 आपण टिपके मांडून घेऊयात। चला तर माझे टिपके हे मांडून झालेले आहेत। चला तर मग आपण आता त्याला षटकोन आकारमध्ये आपण 3-3 टिपक्यांच्या या रेघा जोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने त्याला मधून क्रॉस होईल। आता दुसऱ्याला पण विरुद्ध दिशेला अशी क्रॉस होईल अशा या 6 रेघा आपण काढून घेणार आहोत। तर आता त्याला समांतर अशा आपण 5-5 रेघा या काढून घेणार आहोत। पहा तर कशा पद्धतीने आपण काढतोय ते। थोडेसे लांब या रेघा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे डिझाइन कशी एकदम व्यवस्थित आली पाहिजे। चला तर मग आता आपण त्याला अशा समांतर अशा रेघा काढून घेऊयात। पहा आपण किती रेघा काढणार आहोत ते। 1 ही 2 ही 3 हे 4 आणि हे 5 आणि हे 6। चला तर आपण अशा 6 रेघा या काढून घेणार आहोत समांतर अशा। हे 3 4 टोटल 7 रेघा होतात आपल्या। पहा अशा पद्धतीने आपण हे रेघा काढून घेणार आहोत। 2 हे 3 4 5 6 आणि हे 7। चला तर आता तिसऱ्या आपण 3 घरं काढून झालेली आहेत। आता चौथ्या घरामध्ये त्याच प्रकारे काढणार आहोत। 1 2 हे 3 नाही आणखीन काढतोय आपण। हे 3 हे 4 हे 5 हे 6 आणि हे 7। चला तर आता लास्टचे 2 घरं राहिलेली आहेत। अशाच पद्धतीने आपण या 6 रेघा आधीच्या रेघेसमोर काढणार आहोत। चला तर मग आता लास्टचं घर राहिलेलं आहे आपलं रेघा काढून घेण्यासाठी। अशा 6 रेघा सगळीकडे काढून झालेल्या आहेत। तर आपण आता 4 रेघा त्याच रेघेला अशा गोल रेघा करून अर्धगोल काढून त्याला चिटकून घेणार आहोत हे 4 रेघा। आणि दुसरी बाहेरच्या दिशेने अर्धगोल काढून त्याला आपण त्या 4 रेघा जोडणार आहोत। एक कॉमन रेघ येते जोडायला। अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत प्रत्येकच साईडला। खूपच कमी वेळेत होणारी रांगोळी आहे आणि झटपट अशी रांगोळी आहे ही। तुम्ही नेहमी काढचाल दारासमोर। एकदा काढल्यानंतर खूपच छान वाटेल, परत काढू वाटेल तुम्हाला ही रांगोळी। पहा तर किती सुरेख आणि सुंदर वाटते। 2 हे 3 हे 4 1। चला तर अशा पद्धतीने आपण आता तिसऱ्या घरामध्येही अशाच पद्धतीने रेघा या काढून घेत आहोत। आता आपण चौथ्या घरामध्ये काढणार आहोत तशाच पद्धतींच्या रेखा। खूपच सुंदर आणि सुरेख दिसते काढल्यानंतर रांगोळी। पहा आता आपण चौथ्या घरामध्ये काढणार आहोत। त्याच्या आधी आपण
मधल्या याच्यामध्ये फूल काढून घेणार आहोत. पहा किती सुंदर दिसत आहे फूल. त्याला पांढऱ्या रंगाने आपण रंगवत आहोत. आता त्याच्या पुढे आपण टिपके देऊन फुलाचा आकार, आतल्या साईडने टिपके हे ओढून फुलाचा आकार त्याला देणार आहोत आपण. खूपच सुरेख आणि सुंदर ते फूल आपलं तयार होणार आहे. पहा अशा पद्धतीने आपण आतल्या साईडने हे ओढणार आहोत टिपके. त्याच्यानंतर आपण हिरवा टिपका देऊन पसरवून घेणार आहोत आणि त्यामध्ये लाल टिपका हा भरणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सगळीकडेही काढणार आहोत. चला तर आता तिसऱ्या घरातही आपण काढत आहोत. इकडची अर्धी रांगोळी कंप्लीट करून आपण नंतर पुढची रांगोळी कंप्लीट करतो. पहा तर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे आणि खूप कमीत कमी वेळेमध्ये आपण काढू शकू ही रांगोळी. मी तुम्हाला दाखवण्यासाठी खूप स्लोमध्ये दाखवत आहे, पण तुम्हीही खूप फास्ट पण काढू शकता. चला तर आता अर्धी राहिलेली रांगोळी आपण कंप्लीट करूयात. दोन, हे 3, हे 4, 2, हे 3 आणि हे 4. एक, 2, हे 3 आणि हे 4. 2, हे 3, हे 4. आता आपण लास्टचेही गोल काढून अर्धगोल कंप्लीट करतो. हे 3D इफेक्टिव्ह रांगोळी पण वाटेल तुम्हाला. खूपच सुंदर आणि सुरेख वाटेल रांगोळी. एकदा तरी नक्की काढा तुम्ही ही दारामध्ये किंवा अंगणासमोर. खूपच सुरेख आणि सुंदर वाटेल. आता आपण टिपक्यांनी आतल्या साईडला ओढून घेऊयात. नऊ टिपके मला बसलेले आहेत. तुमच्या साईज किती काढताय तुम्ही रांगोळीचा त्याच्यावर डिपेंड आहे की ते टिपके किती मावतील. आता आतल्या साईडने सगळ्या टिपक्यांना ओढून घ्यायचं आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील. धन्यवाद. तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे आता कंप्लीट झालेली आहे. पहा किती सुरेख आणि सुंदर रांगोळी आपली तयार झालेली आहे. एकदा तरी नक्की काढा दारासमोर ही रांगोळी. थँक्यू.